Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start third part of the chapter 6 is stationary wave. First we know that what is meant by stationary wave. Definition: when two identical waves traveling along the same path in opposite directions interfere with each other, resultant wave is called stationary wave. स्टेशनरी नावातच आहे, स्टेशनरी म्हणजे रेस्ट असणारी म्हणजे स्थिर असणारी वेव्ज. जेव्हा दोन आयडेंटिकल वेव्ज ट्रॅव्हल होतात सेम डायरेक्शननी सेम पाथनी, परंतु त्यांची डायरेक्शन दोन्ही वेव्हची काय राहते अपोजिट असतात. अपोजिट असल्यामुळे त्या दोन्ही वेव्ह काय होतात इंटरफेअर होतात एकमेकांमध्ये. त्याचे जे रिझल्टंट वेव्ह आपल्याला मिळते ती कोणती राहते स्टेशनरी वेव्ह. आता कशी फॉर्म होते स्टेशनरी वेव्ह ते आपल्याला बघायचं आहे. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. इमॅजिन ए स्ट्रिंग स्ट्रेच बिटवीन टू फिक्स्ड पॉइंट्स. If the string is pulled at the middle and released, we get stationary wave as shown in figure. काय घेतलेला आहे, एक स्ट्रिंग घेतलेला आहे, त्याला स्ट्रेच केलेला आहे टू फिक्स पॉइंट मध्ये. इथे बघा या दोन पॉइंट मध्ये आपण एक स्ट्रिंग काय केलेला आहे फिक्स केलेला आहे आणि त्या स्ट्रिंगला आपण मिडल मध्ये रिलीज केला तर काय होईल अशी हे वेव्ह अशी फॉर्म होईल. ती इथे काय होईल इन्सिडेंट होईल या पॉइंट वरती. ती इन्सिडेंट झाल्यानंतर इथून पुन्हा काय होईल ती रिफ्लेक्ट होईल. म्हणजे इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह ह्या दोन वेव्ह इथे तयार झालेल्या इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह त्या दोन वेव्ह काय होतात इंटरफेअर होतात एकमेकांमध्ये आणि त्याची जी रिझल्टंट वेव्ह आपल्याला मिळते ती कोणती राहते स्टेशनरी वेव्ह. आता आपल्याला याचं काय बघायचं आहे इक्वेशन बघायचं आहे. इक्वेशन ऑफ द स्टेशनरी वेव्ह. डायग्राम मध्ये तुम्ही आता स्टेशनरी वेव्ह कशी फॉर्म झाली ते बघितलंच आहे. आता आपण बघूया त्याचं इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन ए स्ट्रेच स्ट्रिंग. Consider two simple harmonic progressive waves of equal amplitude A and wavelength lambda propagating on long uniform string in opposite direction. 2 pi upon lambda is equals to k and 2 pi n is equals to omega. Equation of wave traveling along the x-axis in the positive x direction is आपल्याला इक्वेशन माहित आहे y1 is equals to a sin in bracket 2 pi in bracket nt minus x upon lambda bracket complete square bracket complete. This is equation 1. Equation of wave traveling along the x-axis in the negative direction is y2 is equals to a sin in bracket 2 pi bracket nt plus x upon lambda bracket complete. This is equation 2. The resultant of these two wave is equals to y is equals to y1 plus y2. Resultant displacement is equals to y is equals to y1 plus y2. आता आपण काय घेतलंय y1 ची व्हॅल्यू आणि y2 ची व्हॅल्यू इथे पुट अप केली तर काय मिळेल y इज इक्वल्स टू a sin 2 pi nt मायनस x अपॉन लॅम्बडा प्लस a sin ब्रॅकेट मध्ये 2 pi nt प्लस x अपॉन लॅम्बडा. बाय युजिंग sin a प्लस b sin a प्लस sin b हा फॉर्म्युला इथे यूज केला. फॉर्म्युला काय आहे 2 sin इन ब्रॅकेट a प्लस b अपॉन 2 इंटू cos a मायनस बी अपॉन 2 वी गेट. आता आपण हा फॉर्म्युला जर पुटअप केला तर हे y इज इक्वल्स टू 2a sin 2 pi nt इंटू cos 2 pi x अपॉन लॅम्बडा ही व्हॅल्यू मिळते. परंतु ही व्हॅल्यू कशी आलेली आहे याचं आपण खाली बघूया. हा फॉर्म्युला कसा यूज केलेला आहे तिथे.
y इज इक्वल्स टू काय म्हटलेलं आहे फॉर्म्युला काय आहे साइन ए प्लस साइन बी इज इक्वल्स टू 2 साइन ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस बी अपॉन 2. तर इथे आपण काय घेतलं आहे 2 साइन ए प्लस बी म्हणजे 2 पाय एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस 2 पाय एन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा अपॉन 2. हे काय झालं ए प्लस बी अपॉन 2 इंटू कॉस 2 पाय एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा मायनस 2 पाय एन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा अपॉन 2. हे काय झालं आपलं कॉस ए मायनस बी अपॉन 2. आता जर आपण याला सॉल्व केलं तर काय येईल 2 साइन 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा प्लस 2 पाय एन टी प्लस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा अपॉन 2 इंटू कॉस 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा मायनस 2 पाय एन टी मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा अपॉन 2. आता आपल्याला इथे काय दिसत आहे 2 पाय एन टी प्लस 2 पाय एन टी म्हणून इथे काय होईल 4 पाय एन टी अपॉन 2. इथे काय आहे मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इथे काय प्लस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा हे काय होईल कॅन्सल होऊन जाईल. कॉस इथे 2 पाय एन टी आहे आणि इथे मायनस 2 पाय एन टी आहे म्हणून हे काय होईल कॅन्सल होऊन जाईल. तर इथे काय राहील मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा म्हणजे काय येईल मायनस 4 पाय एक्स अपॉन लॅम्बडा बाय 2. तर आपल्याला काय मिळालं y इज इक्वल्स टू a इन ब्रॅकेट 2 साइन 4 पाय एन टी अपॉन 2 म्हणून 2 2 कॅन्सल केलं 2 डिवाइड केलं तर इथे काय आलं 2 पाय एन टी इंटू कॉस इथे काय आलं मायनस 4 पाय एक्स अपॉन लॅम्बडा अपॉन 2 कॅन्सल केलं तर काय आलं 2. तर y इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला y इज इक्वल्स टू a इन ब्रॅकेट 2 साइन 2 पाय एन टी इंटू कॉस इन ब्रॅकेट मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा ॲज कॉस मायनस थीटा इज इक्वल्स टू कॉस थीटा म्हणून काय मिळालं y इज इक्वल्स टू 2a साइन 2 पाय एन टी इंटू कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा y इज इक्वल्स टू 2a कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इंटू साइन 2 पाय एन टी. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला असं मिळालं इथे डायरेक्ट टेक्स्टबुक मध्ये ते दिलेलं आहे y इज इक्वल्स टू 2a साइन 2 पाय एन टी इंटू कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा y इज इक्वल्स टू 2a रिअरेंज केलं y इज इक्वल्स टू 2a कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इंटू साइन 2 पाय एन टी. दिस इज इक्वेशन 3. दिस इज इक्वेशन 3 using 2a cos 2 pi x upon lambda is equals to a in equation 3 we get. आता या व्हॅल्यूच्या जागी आपण a ची a व्हॅल्यू पुट अप केली तर काय येईल आपलं इक्वेशन y is equals to a sin 2 pi n t. आता आपल्याला माहित आहे ओमेगाची व्हॅल्यू काय आहे 2 pi n तर आपलं इक्वेशन काय होईल y is equals to a sin omega t. This is the equation of stationary wave which gives the resultant displacement due to two simple harmonic progressive wave. हे काय आपलं इक्वेशन आहे स्टेशनरी वेव्हचं. त्यामुळे आपल्याला काय मिळते त्याच्यापासून रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळते टू सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं. तर आपल्याला आता कंडिशन बघायचं आहे. कंडिशन फॉर स्पेशल कंडिशन फॉर नोड अँड अँटी नोड.
condition for node. Nodes are the point of minimum displacement. This is possible if a is 0, that is a is equals to 0. आता आपण स्टेशनरी वेव्ह मध्ये डायग्राम मध्ये बघितलं आहे. ही जी डायग्राम आहे स्टेशनरी वेव्हची, ठीक आहे. याच्यामध्ये हे काय आहे, नोड्स आहे आणि हे काय आहे, अँटी नोड्स आहे. इथे नोड्स म्हणजे इथे डिस्प्लेसमेंट काय आहे, 0 आहे, मिनिमम आहे. आणि अँटी नोड्स इथे डिस्प्लेसमेंट काय आहे, वेव्हची मॅक्झिमम आहे. आता कंडिशन बघायचे नोड्स आणि अँटी नोड्सची. नोड्स म्हणजे काय आहे, पॉइंट ऑफ मिनिमम डिस्प्लेसमेंट. दिस इज पॉसिबल इफ एम्प्लिट्यूड इज 0, जिथे एम्प्लिट्यूड 0 असते. दॅट इज a इज इक्वल्स टू 0. जर a इज इक्वल्स टू 0 असेल, आपण मिनिमम डिस्प्लेसमेंट a इज इक्वल्स टू 0 मीन्स 2a cos 2 pi x अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू 0. तर cos याचा अर्थ काय आहे, cos 2 pi x अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू 0. तर cos थीटा इज इक्वल्स टू 0 कधी राहते, म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 2 pi x अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू π/2 म्हणजे 0 राहील, किंवा 3 π/2 असेल तर 0 राहील, किंवा 5 π/2 असेल तर 0 राहील. याचाच अर्थ आपण जर याच्यावरून x ची व्हॅल्यू काढली, हेच x इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, x इज इक्वल्स टू λ/4, 3 λ/4, 5 λ/4. That is x is equals to 2p minus 1 λ/4, where p is equals to 1, 2, 3. The distance between two successive nodes is λ/2. जर आपण डिस्टन्स काढलं 2 सक्सेसिव्ह नोड्स मधला, तर ते किती मिळेल आपल्याला, λ/2. जर आपण याच्यातला डिस्टन्स काढलं तर किती येईल, λ/2 येईल. आता कंडिशन फॉर अँटी नोड्स. द अँटी नोड्स आर द पॉइंट ऑफ मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. अँटी नोड हा असा पॉइंट आहे जिथे डिस्प्लेसमेंट काय राहतो, मॅक्झिमम राहते. दॅट इज एम्प्लिट्यूड इज इक्वल्स टू प्लस मायनस 2a. 2a cos 2 pi x अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू प्लस मायनस 2a. 2a cos 2 pi x अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू 2a इथे काय होईल, कॅन्सल होईल, तर काय होईल, cos 2 pi x अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू प्लस मायनस 1. हेच 2 pi x अपॉन लॅम्बडा cos थीटा 1 कधी राहते, प्लस मायनस 1 कधी राहते, जेव्हा थीटाची व्हॅल्यू 0 असेल, पाय असेल, 2 पाय असेल, 3 पाय असेल. याचाच अर्थ x इज इक्वल्स टू, याच्यावरून x ची व्हॅल्यू काय येईल, x इज इक्वल्स टू 0 λ/2 लॅम्बडा 3 λ/2. That is x is equals to λ/2p, where p is equals to 0, 1, 2, 3. The distance between two successive antinodes is λ/2. Therefore, the distance between a node and adjacent antinode is λ/4. आता आपल्याला हे समजलं आहे की डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड किंवा अँटी नोड किती असतो, λ/2 असतो. आणि डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटी नोड ही किती असते, λ/4. आता आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह. त्या टेक्स्टबुकमधून आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह. फर्स्ट प्रॉपर्टी आहे स्टेशनरी waves are produced due to superposition of two identical waves traveling through a medium along the same path in opposite
डायरेक्शन. आताच आपण बघितलं आहे स्टेशनरी वेव्ह कशा प्रोड्यूस होतो, जेव्हा टू आयडेंटिकल वेव्ह काय होतात, सुपर इम्पोज होतात आणि त्या ट्रॅव्हलिंग कशात होईल, सेम मीडियम मधून आणि त्याचा पाथ काय राहील, अपोजिट डायरेक्शननी असेल तर. सेकंड, इफ टू आयडेंटिकल ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह superimpose or interfere, the resultant wave is a transverse stationary wave as shown in figure. जर टू आयडेंटिकल ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह जर सुपर इम्पोज होत असेल किंवा इंटरफेअर होत असेल तर त्याची रिझल्टंट वेव्ह पण आपल्याला काय मिळेल, ट्रान्सवर्स वेव्स मिळेल, स्टेशनरी ट्रान्सवर्स वेव्स मिळेल. ते आपण फर्स्ट फिगर मध्ये बघितलं आहे. त्याच्यातले पॉइंट आहे, फर्स्ट, when a transverse stationary wave is produced on a string, some point on which the string are motionless, the point which do not move are called node. डायग्राम मध्ये आपण बघितलं आहे, ज्या पॉइंट वरती स्ट्रिंग हा मोशनलेस असतो आणि तिथे तो मूव होत नाही, त्या पॉइंटला काय म्हटलं आहे, नोड. डायग्राम मध्ये बघा, इथे हा पॉइंट मोशनलेस आहे, इथे मोशन होते का पॉइंटची, नाही, आणि त्या पॉइंटला डिस्प्लेसमेंट पण काय आहे, 0 आहे, त्याला काय म्हणतात, नोड्स, आणि मूव पण होत नाही आहे. देयर आर सम पॉइंट ऑन द स्ट्रिंग which oscillate with greatest amplitude, say A, they are called antinodes. आणि जिथे ज्या पॉइंट वरती स्ट्रिंग मधला पॉइंट मॅक्झिमम एम्प्लिट्यूड नी मोशन करत असेल, व्हायब्रेट होत असेल, ती काय झाला, तो काय झाला, अँटीनोड. म्हणजे हे मॅक्झिमम एम्प्लिट्यूड, इथे मिनिमम एम्प्लिट्यूड आहे, ती काय झाली, अँटीनोड्स. The point between the nodes and antinodes vibrate with value of amplitudes between 0 and 8. जे पॉइंट्स आहे बिटवीन नोड्स अँड अँटीनोड जिथे व्हायब्रेट होते त्या दोन व्हॅल्यूज मध्येच व्हायब्रेट होते, फक्त 0 आणि A. हे 0 आणि हे मॅक्झिमम एम्प्लिट्यूड A. If two identical longitudinal Third, if two identical longitudinal progressive waves superimpose or interfere, the resultant wave is longitudinal stationary wave. Figure shows a stationary sound wave produced in a pipe closed at one end. जर दोन आयडेंटिकल लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह सुपर इम्पोज होत असेल किंवा इंटरफेअर होत असेल तर त्याची रिझल्टंट वेव्ह सुद्धा काय राहील, लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह राहील. याची डायग्राम ही आहे, स्टेशनरी वेव्ह फॉर्म इन द पाईप क्लोज ॲट वन एंड. इथे अँटीनोड, इथे नोड आहे, इथे अँटीनोड आहे, इथे अँटीनोड आहे, जिथे मॅक्झिमम एम्प्लिट्यूड आहे इथे मिनिमम एम्प्लिट्यूड राहील. The point at which the amplitude of particle of a medium is minimum is called node. जिथे the points at which the amplitude of the particles of medium is minimum are called nodes. जसं आपण ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये ट्रान्सवर्स वेव्ह मध्ये बघितलं आहे, त्याचप्रमाणे लॉन्जिट्युडिनल वेव्हज मध्ये पण काय होईल, ज्या पॉइंट वरती एम्प्लिट्यूड ही मिनिमम असेल त्या पॉइंटला आपण काय म्हणू, नोड्स म्हणू. द पॉइंट at which the amplitude of particles of a medium is maximum are called antinodes. आणि ज्या पॉइंट वरती एम्प्लिट्यूड पार्टिकलची एम्प्लिट्यूड ही मॅक्झिमम असेल त्या पॉइंटला आपण काय म्हणू, अँटीनोड्स. द पॉइंट बिटवीन द नोड अँड अँटीनोड व्हायब्रेट विथ व्हॅल्यूज ऑफ एम्प्लिट्यूड बिटवीन 0 and 8.
आणि नोड्स आणि अँटी नोड जे व्हायब्रेट होतात त्या दोन पॉइंट फक्त कोणत्या व्हॅल्यूज वरती व्हायब्रेट होईल, 0 आणि A. हे आपण बघितलंय ट्रान्सव्हर्स वेव्हच्या स्टेशनरी वेव्ह मध्ये. तसंच लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये पण तेच राहील. फोर्थ पॉइंट आहे द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह नोड्स इज λ/2 अँड डिस्टन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह अँटी नोड्स इज λ/2. हे पण आपण बघितलं आहे. इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन दी स्ट्रेच स्ट्रिंग मध्ये जे डिस्टन्स आहे टू कॉन्झिक्युटिव्ह नोड्स मधलं किती राहते, λ/2 राहते. त्याचप्रमाणे टू कॉन्झिक्युटिव्ह अँटी नोड्स मधलं पण डिस्टन्स किती राहील, λ/2. नोड्स अँड अँटी नोड्स आर प्रोड्यूस अल्टरनेटली. ते पण बघितलं आपण. नोड्स आणि अँटी नोड्स हे अल्टरनेटली प्रोड्यूस होतात. आणि डिस्टन्स बिटवीन नोड्स अँड अँटी नोड्स डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटी नोड इज λ/4. आणि नोड आणि अँटी नोड मधला डिस्टन्स हे किती असते, λ/4. द अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन व्हॅरीज पिरियॉडिकली इन स्पेस. जे पार्टिकल जे व्हायब्रेट होतात त्याची जे अँप्लिट्यूड आहे ही काय आहे, पिरियॉडिकली आहे. म्हणजे प्रत्येक टाइम पिरियडला तितकीच अँप्लिट्यूडने तो काय होईल, व्हायब्रेट होईल. ऑल पॉइंट्स व्हायब्रेट्स विथ सेम फ्रिक्वेन्सी. आणि प्रत्येक पॉइंट्स हे सेम फ्रिक्वेन्सीनेच व्हायब्रेट होईल. 7 पॉइंट तो ऑल द पार्टिकल्स पॉजेस एनर्जी. देअर इज नो प्रोपोगेशन ऑफ एनर्जी. पार्टिकल्स मध्ये काय एनर्जी पॉजेस राहते, म्हणजे एनर्जी राहते, परंतु एनर्जी काय होत नाही, प्रोपोगेट होत नाही. द वेव्ह इज लोकलाइज अँड इट्स व्हेलॉसिटी इज 0. ती वेव्ह स्थिर राहते, लोकलाइज राहते आणि तिथे व्हेलॉसिटी, त्या वेव्हची व्हेलॉसिटी काय राहते, 0 राहते. म्हणून त्या वेव्हला काय म्हणतात, स्टेशनरी वेव्ह. देअरफॉर वी कॉल इट इज स्टेशनरी वेव्ह. म्हणून त्या वेव्हला आपण स्टेशनरी वेव्ह असे म्हणतो. हे झाला 7 पॉइंट. 8 पॉइंट आहे. त्यानंतरचा 8 पॉइंट, all the particles between adjacent nodes vibrate in phase. ज्या नोड्स मधले जे पार्टिकल आहे ते फेज मध्ये व्हायब्रेट्स होतात. देअर इज नो प्रोग्रेसिव्ह चेंज ऑफ फेजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह चेंज होत नाही फेजेस मध्ये, पार्टिकल टू पार्टिकल मध्ये. ऑल द पार्टिकल in the same loop are in the same phase of oscillation. प्रत्येक पार्टिकल सेम लूप मधले त्याचा फेज काय राहतो, सेम राहतो ऑसिलेशनचा. which reverses for the adjacent loop. आणि दुसऱ्या लूप मध्ये त्याचा फेज हा काय होतो, रिव्हर्स होतो, उलटा होतो, म्हणजे रिव्हर्स होतो. याचा आपण जर बघितलं तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सच एज व्हायोलिन, तानपुरा are based on the principle of formation of stationary wave or standing wave. जे आपण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बघितले असेल, व्हायोलिन बघितलं असेल, तानपुरा बघितलं असेल, हे सगळे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा जो बेस आहे तो कशावरती डिपेंड आहे, स्टेशनरी वेव्हवरती डिपेंड आहे. त्यालाच काय म्हणतात, स्टँडिंग वेव्ह. याच्यामध्ये यावरती एक न्यूमरिकल आहे, बघून घ्या. फाइंड द डिस्टन्स बिटवीन two successive nodes in a stationary wave on a string vibrating with frequency 64 Hz. The velocity of progressive wave that result in a stationary wave is 48 meter per second inverse. आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स काढायचा आहे. कशामधला, टू सक्सेसिव्ह नोड्स मधला. आपल्याला दिलेले काय आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि स्पीड दिलेला आहे वेव्हचा. तर सोल्युशन मध्ये गिव्हन स्पीड ऑफ वेव्ह v is equals to 48 मीटर पर सेकंड इनवर्स, फ्रिक्वेन्सी n is equals to 64 हर्ट्ज. आपल्याला रिलेशन माहित आहे, रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड वेव्हलेंथ v is equals to n लॅम्बडा. हेच लॅम्बडा is equals to v upon n is equals to v किती आहे, 48 आणि फ्रिक्वेन्सी किती आहे आपली, 64. याच्यावरून आपण वेव्हलेंथ काढली, किती आली, 0.64
0.75 मीटर्स. वेव्हलेंथ कशासाठी काढली आपल्याला माहिती आहे. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स किती असते, λ/2. म्हणून आपण लॅम्बडाची व्हॅल्यू काढली आहे. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज इक्वल्स टू λ/2 इज इक्वल्स टू लॅम्बडाची व्हॅल्यू किती आली आपली 0.75/2 इज इक्वल्स टू 0.375 मीटर. म्हणजे डिस्टन्स किती आलेला आहे टू कॉन्झिक्युटिव्ह सक्सेसिव्ह नोड्स मधला 0.375 मीटर. दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.